गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. लागली की लगेच इसते ती काय त्याला आर्टिंगला पाणी वाचावं लागेल. लाईट लागलेली इसते झाली. काल आमची यात्रा ही झाली. सगळी आता कामाला लागल्यात आपापल्या. कुत्र्याचा आराम चाललाय. पोरांना आंघोळ्या करा म्हणलं पोरं घरात धिंगाणा घालत बसले. ते अहो झाडलं की सगळं. ते फक्त गोदळ्या आता पोरं अजून झोपल्या ती वर ठेवायच्या राहिल्यात. तिघ जणांचं त्यांना आंघोळ्या करायला सांग की. अगं त्यांना म्हणलं पारुशी कुठली आंघोळ पण करा नाही. ती मला म्हणली तुला करायची तुला आंघोळ पारुशी चला काय चाललंय कालवण काय झालं आमचं. चकल्या करा केला मला आवडतात खायचं. काय करायचं ती चकल्या राहिल्यात करायच्या. दिवाळी झाली करायचं ताज. आता गुलाबजामुन पण नाही केलं. आज करू आज करून घ्या तिला का तुला ते नुसतं मळून करायचे. करू मेनू काय सुक लावायचे नाही. गुलाबजाम करून दिले तिला. धर काय बोल. हा कपडे घ्यायला अजून त्या गेलं फोन आणून दाखवला त्याला काय असणार काही सगळं ते हे झालंय. तुला सुट्टीच्या वर का नाही चकल्यान गुलाबजामुन करून द्यायची. कारण की मला काही येत नाही. तर मोबाईल मध्ये रेसिपी बघितली तर मला ती काय आणायची. अगं रेसिपी बघायची गरजच नाही. आयतं पीठ आणले नुसतं मळायचे आणि ती तसले ह्याने घालायचे. टाकायचं की पण चटणी मसाला आपल्या ती हे उडकावं लागेल. चकली त्याची चकल्या कुठे गेल्या तर आपल्या त्या ह्याच्या माहितीच नाही. भांड्यात ठेवल्या कधी भांडी घासताना नाही ती नाही बारका शेवगा त्याच्या चकल्या त्या काठी शेवची ह्याची कुठे काय माहिती. चकल्या हुडकावं लागतं. गाडी मिक्सरचं भांड घेऊन ये नंदा का ग कशालाच भांडण दिलंय तिकडं. त्यांनी काय तरी करायला मटकी तरी करायला हुलगा नुसतं लावले. आता हे शिजायचं शनिवारचा बाजार असतो कुठं बाजाराला नाही तरी जाऊ. कुठं असतो कुठं बाजार नाही जाते. कशाचा बाजार शनिवारचा बाजार असला तर कुठं भाजीला ही म्हणतात भाजीला काहीच नाही. सगळ्या की चवळी पण आणली त्या दिवशी आणि चवळी घेतली बाजारात. चवळी कशी लागते चांगली लागते. मी नाही चवळीची भाजी हिला का झालं तर मग दुर्गा फोन मध्ये अन्याने फोन चार्ज. लाईट आली का आली या मामाच्या हायचं आता बाग सगळी गेली. रात्री जेवली खावली 10 साडे 10 वाजता सारी गायब झाली. कुणीच राहिलं नाही. येते आपापल्या घरी हळूहळू रात्रीची गायब झाली. सकाळ उठवस तर म्हणले असते नको सकाळचं काम करून बाजारात जावं पण नाही व्हायचं तिकडे जायचं म्हणलं. रामाच्या निवांत 2-4 दिवस तुमचं लय असतं. तुम्ही आलाय 2-4 दिवस राहिलाय म्हणते नाही सारखं आलो की जाऊ का बाजारला राह निवांत झोपा की गप. पाऊस येतोय आभाळ येतय कडकड करू नको काय तुझं बंद नाही चुल. हा राह की निवांत. तुम्हाला काय ताण आहे का इथं. काय नाही काम त्यातलं तेल नाही आहे का तू कडला आणून ठेवलं होतं. आता मम्मी सांगितले वाटायला तिला मी म्हणलं थोडं होत कांदा जाळायला लागला. मी म्हणलं होय तिला हाती सुटली होत मग लागले शिजाय. आता चला मी जाते गाईला खाया आणून टाकते नाही तर गाई म्हणून सकाळ सकाळ मला खाया टाकायचं. कुठं गेली काय म्हणून मिक्सरचं भांड घावा नाही कुठं त्याचं झाकान गेलंय कुठं. त्या बारक्या मिक्सरचं झाकान कुठं टाकलंय काय म्हणून ती पण घावा. अहो नीट करून घेतलं होतं वाटतं माझ्यात लक्षात नाही ती भांड. कारण त्यांचा आरामच चाललाय. ज्ञानू अण्णाला उठव. सकाळी सकाळी बघा आबाळ तर आलेलंच आहे. आबाळ कस काय मध्ये ना आधी पावसाचं तर काय कळा नाही. कवर येतोय पाऊस काय जण
काल सीताफळ आणलेली तिथंच राहिली, काकींना खायला दिली होती, पक्ष्याने खाल्ली ती. ही ती घरात ठेवून पिकले सीताफळ. बापू आमचं उठलं की हुडाकतात. बापूंला गावलीच नाही ती, काल 2 तुकडून आणली होती. बाज होती तिथेच राहिली तशीच. बापू गेल्यात, गॅस संपलाय रात्रीच. बापूंला लावायचं गॅस भरून आणायला. आंघोळ्या करणार नाही का एकदाच सांगा. होय करायच्यात का आंघोळ्या? अण्णा शाळेत सुस्त आहे का काय? शाळा सुट्टी आहेत मम्मी 3 तारखेपर्यंत. सुट्टी असल्यावर अभ्यास करायचा नाही का? तू 10वीला आहे ना? होय पारुशी तोंड घेऊ नका. कशी एका मागे एक लगे एवढूशा वाजव तिघ कशी झोपली काय जाऊन त्यांनाच माहिती. तरी एक गेलंय रात्रीच. नाहीतर काय चौघाचं उगच निस्ती उग हीच झाली असती. उग त्यांचा नादच करायचा नाही. तरी काकी गणेशला घेऊन गेल्यात रात्रीच. काकी रात्रीच गेल्या सगळी. दिदी ही 2 दिवस होत्या. तर सोन्यान वहिनी आहेत अजून पण तिकडे आहेत ती येतेले जाता. शुभ्रा ही सगळी झोपल्या. हो झोप ना. आता शाळा चालू होईल. तुझी शाळा कधी भरायची आहे? शाळा 10 तारखेला. 3ला का 10ला? 10ला. काय बोलतोय कार्तिक? मग सुट्ट्या 4-5 दिवस सुट्ट्या वाढवून दिल्यात आपण. होय रासून द्या. बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. जाते आता गुरांना खाया टाकाय. पोरांच्या नादी लागून नाही काय उपयोग.